नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णवला आठवत असतं की कशा पद्धतीने जेव्हा अर्णव विचारतो की जीजू कुठे आहेत, तेव्हा अंजली म्हणते, अरे ते वरती असतील मंदिरामध्ये. त्यानंतरला पूजेला बसायच्या आधी तयारी करत असताना अर्णव बघतो तर इथे आता राकेश इकडे तिकडे बघून पळून जात असतो. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या खूपच जास्त वेळ या आता घडलेल्या असतात. तेव्हा इथे अंजली जाताना म्हणते की हे बघ अर्णव, मी तुला आजच्या पूजेचे सगळे फोटोज पाठवलेले आहेत, तेवढे फोटो तू बघून घेशील. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की जीजू, कारण त्याला आता इथे राकेशच्या वागण्यावरती विचित्र असा संशय येत असतो. पण जेव्हा त्याला आठवतं की अंजलीने त्याला बघण्यासाठी फोटोज पाठवलेले असतात, अर्णव ते फोटोज बघत असतो. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण एकत्र पूजेची तयारी करत असतात. ते आता फोटो जे पाठवलेले असतात ते बघून अर्णव खूपच जास्त खुश होतो. पण त्याला जर कुठल्या गोष्टीची काळजी आणि वाईट वाटत असतं तर ती त्याची बहीण अंजली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीसुद्धा विचारत असते. ईश्वरीला आठवत असतं तिचे बाबा मस्करीमध्ये तिला म्हणालेले असतात की ती तर आता डोक्यावरतीच बसेल, तिचे इतकी पण लाड करायला नको की डोक्यावरती येऊन बसेल. आणि मग इथे बाबा म्हणतात, जेव्हा ईश्वरी विचारते की बाबा तुम्ही अचानक इथे कसे काय आलात, तेव्हा बाबा म्हणतात, अगं तुझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आलो आहे. असं म्हणाल्यानंतर ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ती आता स्वतःच्याच मनाला विचारत असते की बाबा असं कसं म्हणाले असतील, म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये काही विचार आहे का माझ्या लग्नाचा. आज बाबा हे सगळं मस्करीत बोललेत, पण जर उद्या बाबा हे सगळं सिरियसली बोलले तर मी काय करू. त्यानंतर इथे राकेशसुद्धा विचारत असतो. राकेश म्हणत असतो की चला, म्हणजे इथे आता माझ्या इंदोरी जिलेबीचे बाबा आलेत. आता ते बाबा नक्की कशाला आलेत हे मला जाणून घ्यायचं आहे. तर इथे जयू आत्याने फोन करून बरं झालं मला सगळं काही सांगितलं की इथे काका आलेत म्हणून. मग आता एकदा का त्यांनी माझ्याबरोबर ईश्वरीजींच्या लग्नाचा आणि माझा विचार केला आणि माझ्याजवळ विषय काढला की मी एका पायावरती लगेचच लग्नासाठी तयार होईन. तर इथे ईश्वरी आलेली असते. ती म्हणत असते, आजी गुड मॉर्निंग. तेव्हा आजी म्हणतात, खरंच गुड मॉर्निंग, सकाळ सकाळ तुला बघून खरंच खूप छान वाटते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आजी तुम्ही बघितलंत ना, काल इथे लावण्या मॅडमने आणि सरांनी खूप छान पूजा केली. तेव्हा आजी म्हणतात, हो ना, पूजा खूप छान झाली. मला अंजलीसुद्धा सांगत होती आणि अंजलीने सुद्धा मला फोटोज दाखवले आणि मी बघितलं ना, तू आणि इथे आता अर्णवने दोघांनी मिळून खूप छान पूजा केली. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाही आजी, आम्ही दोघांनी मिळून पूजा केली नाही आहे. मी फक्त पूजेची सगळी तयारी करून दिली. बाकीची पूजा वगैरे इथे लावण्या मॅडम आणि अर्णव सर या दोघांनीच मिळून केली. मी काही केलेलं नाही आहे. आता तुम्ही मला सांगा आजी, आता जर इथे पूजेची तयारी करत असताना सरांना दळता येत नाही आहे, भाकरी करता येत नाही आहे, तर मग त्यांना मदत करायला नको का. आणि सरांना आता दळायला कसं येणार. आणि इथे अंजलीताईंना भाकरी वगैरे करा नैवेद्यासाठी, असं आपण तोंडाने कसं काय सांगायचं, बरोबर की नाही. म्हणून ते सगळं मीच केलं. पण पूजा मात्र अर्णव सरांनी आणि ईश्वरी या दोघांनी मिळूनच केली. तेव्हा आजी म्हणत असतात की इथे ईश्वरीच्या काही मनात आहे असं मला वाटत नाही. तेव्हा इथे आता लावण्या ही आता खूपच नाटकी मुलगी आहे हे ईश्वरीला माहिती असतं. पण आजीला तर असंच वाटतंय ना की लावण्याचे आणि अर्णवचे सगळे गुण जुळत आहेत. तेव्हा इथे आजी म्हणत असते, मी काय म्हणते ईश्वरी, तू आहे ना नेहमी अर्णवला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतेस. तू अर्णवच्या मनामध्ये लावण्याबद्दल इथे प्रेम निर्माण करतेस ना, म्हणजे अर्णवलासुद्धा लावण्याबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये सुद्धा प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे. आता लावण्याकडे बघून असं वाटतं की तिला आपला अर्णव आवडतो म्हणून. हे बघ ईश्वरी, मी तुला ही जबाबदारी देते. त्या दोघांचं लग्न हे झालंच पाहिजे आणि त्यासाठी त्या दोघांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल प्रेम हवं आहे की नाही, सांग बरं तू. तेव्हा इथे आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे ईश्वरी, असं आजी म्हणतात. सुप्रियाने सुद्धा ईश्वरीला जबाबदारीचं काम सांगितलेलं असतं.
महत्त्वाची गोष्ट आजीला सांगायला सांगितलेली असते, पण ती सांगता सांगता राहिलेली असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी काय म्हणते इशू, जर तू सांगितलं नसशील ना आजींना, तर देवाच्या मनामध्ये तेच आहे असं समज. त्यांना काही सांगूच नकोस तू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते की आजींना असं वाटते की लावण्या मॅडम अर्णव सरांसाठी परफेक्ट आहेत. अर्णव सरांच्या मनामध्ये सध्या तरी काय नाही आहे, पण त्यांच्या मनामध्ये सुद्धा लावण्य मॅडमसाठी आता इथे प्रेमाची भावना निर्माण करायची आहे, असं आता आजीने मला सांगितलं. तेव्हा इथे आजी म्हणतात, ईश्वरी करशील ना? हे बघ, आता ही जबाबदारी तुझी आहे. ईश्वरीच्या मनामध्ये अर्णव आहे, पण इथे लावण्याच्या मनामध्ये सुद्धा अर्णव आहे. ईश्वरी आपल्या मनातलं काहीच बोलत नाही, पण इथे आजी जेव्हा म्हणतात की लावण्याच्या मनामध्ये अर्णव आहे, पण आता तुला इथे अर्णवच्या मनामध्ये लावण्यासाठी जागा निर्माण करायची आहे, प्रेम निर्माण करायचं आहे. तेवढ्यातच तिथे आता लावण्य आलेली असते. ती म्हणते, आजी बघा ना, मी इथे बागेमधून फ्रेश फुलं तोडून घेऊन आली आहे तुम्हाला पूजेसाठी. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की लावण्या मॅडम, तुम्ही इथे आजीला आवडतात म्हणून फुलं घेऊन आलात ना, मग आता तुम्हाला अर्णव सरांसाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे, त्यांनासुद्धा ते खूप आवडेल. तेव्हा इथे लावण्या म्हणते, आता तू सांगणार आहेस का मला काय करायचं आणि काय नाही ते? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो, अर्णव सरांच्या मनामध्ये जर प्रेमाची भावना निर्माण करायची असेल ना, तर माझं ऐकावंच लागेल. तेव्हा इथे सिलेंडर घेऊन एक माणूस आलेला असतो. तो इथे पैसे देत असतो, पण त्याची एवढी घाई झालेली असते. तेव्हा इथे आता ईश्वरी घरामध्ये नसते, तर इथे नम्रता पैसे आणि सिलेंडर घ्यायला उभी असते. नम्रता म्हणत असते, अहो हो हळूहळू, काय झालं आहे काय नेमकं? यांची एवढी घाईघाई का असते? म्हणजे सिलेंडर चेक करत नाही, पैसेसुद्धा नीट मोजून देत नाही, एवढं काय घाबरायचं त्यात? आपण काही त्याचे सगळे पैसे खेचून घेतो आहे का? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता राकेश धावत पळत घरी आलेला असतो. राकेश आल्यानंतर सगळ्यात आधी तो किचनमध्ये जातो. किचनचं बटन बंद करतो गॅसचं, त्यानंतर खाली रेग्युलेटर बंद करतो. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, अरे देवा, गॅसचं बटन चालूच होतं आणि रेग्युलेटरसुद्धा, म्हणजे गॅस आता इथे स्वयंपाक करता करता गेला ना, त्याच्यामुळे काही लक्षातच नाही राहिलं बटन वगैरे बंद करायला हवं ते. तेव्हा वसू आत्या म्हणते, बाप रे, आता केवढा मोठा अनर्थ झाला असता. दादा मला माफ कर. अरे तुम्ही सगळीजणं माझ्या इथे आलात आणि माझं मिलीचं वेंधळीचं लक्षच नाही आहे. तेव्हा इथे आता जयू आत्या म्हणत असते की अरे देवा, माझ्या वेंधळेपणामुळे तुम्हाला सगळ्यांना भोगायला लागलं असतं. ही एवढी मोठी चूक, बटन कशी काय बंद करायला विसरले मी, आणि रेग्युलेटरसुद्धा. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की हे सगळं तुमच्यामुळे काही झालेलं नाही आहे. खरं तर हा सगळा माझा डाव आहे. मीच आता थोड्याशा पैशांसाठी त्या सिलेंडरवाल्याला विकत घेतलं आणि त्याला इथे मुद्दामून लिकेज झालेला इथे सिलेंडर द्यायला सांगितला आणि तिथे बटनसुद्धा चालू ठेवायला सांगितलं, असं इकडे आता राकेश म्हणत असतो. तेव्हा इथे आता जयू आत्याला त्रास होत असतो. ती दम घ्यायला सुरुवात करते. तेव्हा इथे पंप आण जा नम्रता, पंप आण, असं आता काका म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेश आपल्या खिशातून पंप काढतो आणि लगेचच आत्याला देतो. तेव्हा इथे जयू आत्या आता पंप वगैरे घेते. तेव्हा तिच्या जीवात जीव येतो, तिला बरं वाटतं. नाहीतर तिने लगेचच छोट्या गोष्टीचं पण खूप मोठं टेन्शन घेतलेलं असतं. तेव्हा इथे राकेश म्हणतो की आता हे सगळं मीच तर मुद्दामून घडून आणले. जयू आत्या, तुम्ही काय हे सगळं मुद्दामून केलं आहेत का? अहो हे सगळं तर तुम्ही प्रेमानेच करताय ना. मग आता एवढं सगळं करूनसुद्धा तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन द्यावं लागणार आहे, मग काय उपयोग? आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे काका म्हणत असतात की राकेश, खरंच म्हणजे पण बघा ना, तुम्ही किती मोठं काम केलं. तुम्ही ना आमच्या ओळखीचे ना पाळखीचे, तरीसुद्धा इथे गॅसचा वास तुम्हाला आला तिथपर्यंत आणि तुम्ही धावत पळत घरी आलात गॅसचं बटन बंद करायला. म्हणजे खरंच मला तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की हे तर माझं काम आहे ना, मी तुम्हाला इथे एवढी मदत वगैरे करतो, माझी माणसं समजूनच करतो ना, मग तुम्ही असं बोलून मला पर्क करू नका. इथे अर्णव आपलं काम करत बसलेला असतो. अर्णव काम करत असताना तिथे लावण्य येते आणि म्हणत असते की यार, हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आली आहे, सरप्राईज घेऊन आली मी तुझ्यासाठी, तुझं फेवरेट. तेव्हा इथे आता लावण्या
नेमकं काय घेऊन आले हे जाणून घेण्यामध्ये इथे आता अर्णवला अजिबात इंटरेस्ट नसतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की लावण्या, तू दिसतंय ना तुला मी कामात आहे म्हणून तू असं मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करायला काय येतेस? खरंच मला कळत नाही की तू हल्ली अशी का वागतेस. हे बघ, मला असं इम्प्रेस वगैरे करण्याचा प्रयत्न करू नकोस. मला या गोष्टी नाही आवडत, तुला माहिती आहे ना. तेव्हा लावण्य म्हणते, यार अरे मला माहिती आहे तू काय एवढं ओव्हर रिॲक्ट करतोयस. हे बघ, मला सगळं काय माहिती आहे, पण तरीसुद्धा आपण चांगले फ्रेंड्स आहोत ना. मग मी तुला मैत्रीच्या नात्याने जर इथे काही सरप्राईज वगैरे दिलं तर तू एवढं चिडतोयस का? एवढा का तू रागवतोयस? तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की अर्णव, आता मी तुला जे काही सरप्राईज आणलं आहे ना ते तुला खूप आवडणार आहे, कळतं आहे का तुला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की सरप्राईज, एवढं काय घेऊन आलेस तू जे मला आवडतं आणि तुला माहिती आहे की मला आवडेल म्हणून. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते कारण ते ही आईस्क्रीम आहे. तर इथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम विथ मँगो असं कॉम्बिनेशन करून इथे आता लावण्याने अर्णवसाठी आईस्क्रीम आणलेली असते. खरं तर ही आईस्क्रीमची आयडिया असते ती म्हणजे आपल्या ईश्वरीची. तर इथे व्हॅनिला विथ मँगो असं आईस्क्रीम आता तिने दिलेलं असतं. व्हॅनिला आईस्क्रीम ती मँगोबरोबर खाणं म्हणजे अर्णवला खूप आवडलेली असते. तेव्हा तर इथे ईश्वरीने ती गोष्ट लक्षात ठेवून अर्णवला बरोबर तीच आईस्क्रीम आता लावण्याबरोबर खायला दिलेली असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की लावण्या, तुला कसं माहिती की मला बरोबर हीच आईस्क्रीम खायला आवडणार आहे ती आणि मी खाणार आहे असं तुला कसं माहिती. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, यार अरे असं काय करतोयस, मला असं वाटलं की तुला हा फ्लेवर खूप जास्त आवडेल आणि खरं सांगू का आता मलासुद्धा तुझ्या आवडी निवडी कळायला लागले आहेत. आज इतकी वर्ष आपण दोघेजणं एकत्र काम करतोय असं इकडे आता लावण्या अर्णवला म्हणत असते. तेव्हा अर्णवलासुद्धा ते सगळं ऐकून खूपच जास्त आता वियर्ड वाटत असतं. अर्णव म्हणत असतो, अच्छा हे आईस्क्रीम मला आवडेल असं तुला वाटलं आणि म्हणून तू घेऊन आलीस. तेव्हा अर्णवला कळलेलं असतं की हे आईस्क्रीम दुसरं तिसरं कुणी नाही तर लावण्याने नाही तर ईश्वरीने बनवून दिलेले आहे. हे बरोबर आता अर्णवला कळलेलं असतं कोण खरं बोलते आणि कोण खोटं. त्यानंतर प्रेक्षकांनो सगळेजण चहा वगैरे प्यायला बसलेले असतात. राकेशने सांगितलेलं असतं की काका, तुमच्या हातचा चहा मिळाला ना तर खूपच जास्त मज्जा येईल. आणि तिथून इथे आता राकेश हा काकांना दुधाचा चहा देत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते की काय सरपणना, सरांनी ओळखलेलं असतं की ते आईस्क्रीम ईश्वरीने दिलेलं आहे. तेव्हा इथे काका मस्करी करत असतात आणि हसत असतात राकेशची. तेव्हा राकेश म्हणत असतो की काय झालं, गरिबाची चेष्टा करून हसताय का, म्हणजे काय झालं नेमकं तुम्ही सांगतसुद्धा नाही. तेव्हा इथे काका म्हणतात, राकेशजी अहो इतकं महत्त्वाचं असं काही नाही आहे, योग्य वेळ आल्यानंतर तुम्हालासुद्धा सांगेनच ना मी. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की काका, जमिनीच्या केसच्या संदर्भात जर तुम्हाला माझी काही मदत लागली तर मला नक्की सांगा. जमिनीच्या संदर्भामध्ये राकेश आता असं काकांना सांगून ठेवत असतो. तेव्हा इथे राकेश मुद्दामून बसलेला असतो, काकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत असतो. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो की हे बघा, माझी मदत लागेल ना तेव्हा मला सांगा. अहो मी पण मुलासारखाच आहे तुम्हाला मदत केली तर ती काही वाया जाणार नाही, बरोबर की नाही. तेव्हा इथे काका म्हणतात, अगदी बरोबर. त्यांच्या मनाला इथे इम्प्रेस करण्याचं काम राकेश अगदी एकदम उत्तम करत असतो. त्यामुळे इथे काकांनासुद्धा वाटत असतं की आपण ईश्वरी आणि राकेशच्या लग्नाचा खरोखर विचार करूया का, की अजून याची जरा परीक्षा घेऊ, याला अजून ओळखू, असं काका त्याला म्हणत असतात. तेव्हा काका म्हणतात, राकेश तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता मी थोडे दिवस इथे राहणार आहे, तेव्हा मी सगळी मदत करून घेणार आहे तुमची. तेव्हा राकेश म्हणतो, कधीही तुम्ही मला कधीही सांगा, मी मदतीला तुमच्यासाठी तयारच आहे, नेहमी तत्पर आहे, असं इकडे आता काका राकेशला म्हणत असतात. तेव्हा राकेश इथे आता घरच्यासारखा वागत असतो, सगळ्या माणसांची काळजी घेत असतो, सगळ्यांना मानत असतो. ही गोष्ट आता काकांना फार आवडलेली असते की कुठल्याही मनामध्ये खटमळ न ठेवता, इथे कुठलाही स्वार्थ न ठेवता राकेश इथे आता जयू आत्यांची मदत करतोय. आता राकेशच्या मनामध्ये केवढा मोठा हैवान आहे हे त्यालाच माहिती आहे. त्याच्यामुळे इथे आता राकेश आपलं खरं रूप कुणालाही दाखवत नाही आहे. तो इथे गुडूगुडू मी किती चांगला आहे हेच फक्त आता सगळ्यांना बघावंसं वाटत नाही आहे.
आणि तेच घडतंय. तेव्हा इथे गोळी वगैरे घेतलेली असते, नाश्ता वगैरे केलेला असतो. त्यानंतर इथे राकेश आता यांची गंमत बघत असतो. तो म्हणत असतो की घ्या, तुमच्यासाठी जे काही करतोय ना ते फक्त आणि फक्त माझ्या इंदोरी जिलेबीसाठी करतोय. फायनली इथे आता सासरेबुवा आलेले आहेत माझ्या आणि ईश्वरीच्या लग्नाची बोलणी करायला. जेव्हा इथे आता जयू आता म्हणते की दादा रे सांग ना राकेशजींना, त्यात काय एवढं, एक ना एक दिवस सांगायचंच आहे ना. तेव्हा इथे काका म्हणतात की नाही, आणि ते म्हणतात की योग्य वेळ आल्यानंतर मी नक्की सांगेन. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मला माहिती आहे सासरेबुवा, तुम्ही आता माझं आणि ईश्वरीजींचं लग्न लावल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही. त्यानंतर इथे आता आजी आलेली असते. आजी म्हणत असते, ईश्वरी तू सांगितलेली आयडिया वर्क झालेली दिसते. ईश्वरी खरंच, म्हणून मी ही जबाबदारी तुला दिली की लावण्याच्या मनामध्ये अर्णवसाठी इथे आता काय फिलिंग्ज आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण अर्णव सरांच्या मनामध्ये असं काही नाही आहे. तेव्हा इथे आपल्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. तेव्हा लावण्य इथे म्हणते, आजी बघा ना, अहो व्हॅनिला विथ मँगो ही आईस्क्रीम खूपच जास्त आवडली ARला. त्याने बघा ना चाटून पुसून खाल्ली. त्याला ते आईस्क्रीम एवढं आवडतं मला खरंच अजिबात माहिती नव्हतं. तेव्हा ARला ते आईस्क्रीम खूपच जास्त आवडलं, थँक्स टू यू. तेव्हा इथे आजी म्हणत असते, नाही माझा याच्यामध्ये काही हात नाही आहे. हे आईस्क्रीम आहे ना ते ईश्वरीने बनवलं होतं आणि ईश्वरीनेच ते फ्रीजमध्ये वगैरे नेऊन ठेवलं होतं. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, नाही आजी असू दे, अहो मी काही केलेलं नाही आहे आणि मी इथे आलेच त्याच्यासाठी ना की आपल्याला इथे अर्णव सरांच्या मनामध्ये लावण्यासाठी जागा निर्माण करायची आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता काका आलेले असतात. मामा येतात आणि अर्णवला म्हणत असतात की अर्णव, NGOमधून मी जाऊन आलेलो आहे, अनाथ आश्रममधूनसुद्धा मी जाऊन आलो आहे, पूर्णपणे भेट देऊन आलो आहे. अरे तिथे कसलीही कमतरता नाही आहे. राशन वगैरे, तांदूळ, डाळ, पाणी, अरे सगळं आहे तिथे, भरभरून आहे. आश्रमातले लोक म्हणाले की नाही नाही, तुम्ही इथे दर महिन्याला डोनेशन देता, अजून काही लोक डोनेशन देतात, त्याच्यामध्ये आश्रमाचा सगळा खर्च हा व्यवस्थितरित्या भागत असतो आणि तुम्हाला जर इथे रकमेमध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही जरूर करा. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की बघितलं, म्हणजे इथे आता लावण्या जे काही सांगत होती तिला अर्ध्या गावाची खबर नसते. तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्ही एक काम करा मामा, मध्ये मध्ये त्या लोकांना मेल करत जा आणि सांगत जा की तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतील म्हणून. तेव्हा इथे आता शेतकऱ्यांचे झालेले हाल अर्णवलासुद्धा माहिती असतात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मामा जा, तुम्ही इथे आता कामाला लागा. काही झालं ना तरीसुद्धा इथे आता ईश्वरीचा खरा चेहरा आणि लावण्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाच पाहिजे. तेव्हा इथे मामा खात्री देत असतात, काहीही झालं तरीसुद्धा आपण आजूबाजूंच्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवूया. इथे आपल्याला सांगण्यात आलं का आश्रमाची परिस्थिती खूपच जास्त बिकट आहे, पण मी जाऊन बघून आलो आहे, आता तिथूनच सगळं व्यवस्थित चालू आहे, खूप पैसा अडका आहे त्यांच्याकडे, कळते का तुला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे असू दे. आता इथे हे सगळं का बरं घडलं असावं, हे सगळं गुडूगुडू मला का दिसतंय. तेव्हा इथे अर्णवला कळतं की हे सगळं आजी घडून आणते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मामा बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवा, फक्त ताईपर्यंत ही गोष्ट जायला नको की आपण तिच्या नवऱ्यावरती लक्ष ठेवतोय म्हणून, नाहीतर ताईला या गोष्टीचा खूप जास्त त्रास होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मामाने सांगितलेलं असतं की अजिबात टेन्शन घेऊ नकोस, कारण का तर इथे सगळ्या गोष्टी तिथे व्यवस्थित आहेत. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो इथे मामा जेव्हा म्हणतात की तिथे काही चुकीचं घडत नाही आहे, सगळं काही सुरळीत आहे, तेव्हा इथे आता अर्णवच्या जीवात जीव आलेला असतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता ईश्वरीने लावण्या आणि त्याचबरोबर अर्णव यांची भेट घालून देण्यासाठी एका इथे आता रेस्टॉरंटमध्ये खूपच छान अशी तयारी केलेली असते. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, ईश्वरी तू मला हे सगळं काय करायला सांगतेस, तू मला इथे अर्णवला इम्प्रेस करायला सांगतेस का. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्ही अर्णव सरांसाठी अजिबात परफेक्ट नाही, कळते का तुम्हाला. असं आता ईश्वरी स्वतःहूनच म्हणते की तू अर्णव सरांच्या लायकीची नाहीच आहेस. अर्णव सर तुझ्यावरती प्रेम करत नाही आणि तू फक्त आणि फक्त नाटक करतेस, असं ईश्वरी आता म्हणत असते. त्याच्यामुळे लावण्याला
खूप मोठा धक्का हा त्या गोष्टीचा बसलेला असतो.